भिवंडी तालुका वालशीन गांव में बिरहन मुंबई महानगर पालिका में पिछले 35 वर्षों से सेवा करने वाले श्री किशोर कालूराम भंडारी के रिटायरमेंट के शुभ अवसर पर स्वेच्छा निवृत्ति सत्कार समारंभ का आयोजन आज दिनांक 1 जनवरी 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा वालशीन गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने श्री किशोर कालूराम भंडारी को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया व उनको शुभेच्छा दी। आइए देखें वहां का एक दृश्य। मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल आपल्या सर्वांच्या परिचयाचे धडाडी किशोर कालूराम भंडारी यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे नोकरी सर्व्हिस केली आणि सुरुवातीच्या कालामध्ये तरुण असल्यामुळं आणि मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलं। भांडूप कॉम्प्लेक्सला त्यांची ड्युटी होती आणि ते तिथून नंतर आपल्या पांढरापूरला इसे पांढरापूर या साईडवर आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे कामही केलं आणि चांगले मित्रही मिळवले। आणि आज काही लोक सेवानिवृत्त रिटायर होतात, त्यांची पूर्ण सर्व्हिस होतो, परंतु त्यांनी असं ठरवलंय की आपण 2-4 वर्ष अगोदरच सेवानिवृत्ती व्हावा आणि देव धर्म आणि आपल्या समाजासाठी कार्य करावं अशी त्यांची इच्छा आहे। वर्षा होत असताना आज लाडकी सुकन्या आणि लाडके जावयांच्या वतीने पप्पांना शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदे जेवण आहेत। शाकाहारी जेवणाची व्यवस्था त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि हेच आयुष्य आहे, हेच जीवन आहे। ही मूर्ती प्रतिमा भेट दिलेली आहे। यानंतर शुभेच्छा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका आदरणीय सुनीलजी आगट साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा स्थानिक समाज प्रबोधन संस्थेच्या आरड आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने ही भेट आहे। स्थानिक सर्वांना त्यांच्या पुढील वाटचाली महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस करत असताना माझे परम मित्र किशोर भंडारी यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली, काम केलेलं आहे, एकत्र काम करतोय आणि घरामध्ये ते स्वतःच्या मिळकतीमधून आपला एक सामाजिक भाग वेलकम सुस्वागतम शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर यावं। मलेल्या मुलीचं स्वागत करण्यासाठी किशोर भंडारी साहेबांनी वैयक्तिक 11,000 रुपयाचा धनादेश त्या मुलीच्या आईची प्रेमाची भेट दिली जात आहे। आपल्या सर्वांचा आनंद हर्ष होत आहे। चला आता पाहुणे मंडळी जी आलेली आहेत त्यांना विनंती आपण देखील व्यासपीठावर यावं। पुढे जायचं नाहीये, जात आहेत, नातेवाईक आहेत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आपलं हार्दिक स्वागत। तसेच आदरणीय हनुमानदादा पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। आजच्या या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपलं देखील मनपूर्वक महाराज की जय। आज वालशीन गावातून महाराष्ट्र चॅम्पियन 3 मुलांना केलेलं हे व्यक्तिमत्व आहे। माझे सभापती जी घरत साहेब देखील या ठिकाणी थोडा लग्नाचा देखील फील येतो त्यांना, जोडे उभे आहेत ना। रिसेप्शन चालू झाल्यासारखं आणि खरोखर या दोन्ही शुभेच्छा आज एक समोर इथं भरत पाडे साहेब, माझे उपसरपंच ग्रामपंचायत सोनाळे आपल्या देखील आहे, त्यांना विनंती राहील आपण या व्यासपीठावर मुंबई महानगरपालिकेच्या 35 वर्षा आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या आमच्या सर्व अंजूरचे सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपलं स्वागत आहे।
इथं समोर देत आहे, त्याचप्रमाणे त्यांचं पुढील आयुष्य पालिकेच्या अशा गटाची सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठी महानगरपालिका मारोल मलाच माहित नव्हतं इथं समोर आम्हाला इथं समोर जरा थांबा प्रमुख रणजित नाईक साहेब नाईक केबल नेटवर्क इथं समोर इथं समोर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, शुभेच्छा देण्यासाठी आपल्या आज वाशिम गावचे एक ज्येष्ठ नागरिक किशोरजी भंडारी यांनी अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत पाणी विभागामध्ये कार्यरत असताना आज त्यांचं निवृत्ती झालेली आहे आणि या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी माझा परिवार आमचे काका सीताराम गुळवी यांच्या वतीने त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। त्यांचे पुढील आयुष्य निरोगी चांगले जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत 35 वर्षे सेवा केली आणि 35 वर्षे सेवा करून आज स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे। माझी अजून 4.5 वर्ष सर्व्हिस बाकी आहे आणि मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मला सर्व्हिसला असल्यामुळे पाहिजे तेवढा वेळ देता येत नव्हता, तर आता मला समाजासाठी जे माझ्या मनात काम आहे, कार्य करायचं आहे ते करण्यासाठी मला वेळ देता येईल। तसंच आज माझ्या या स्वेच्छानिवृत्तीनिमित्त इथं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, पाहुणे, माझे नातेवाईक सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।